टीव्ही महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। जवळा पांचाळ येथे वाळू घेऊन जाणारे टिप्पर गेले पुलात, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, मोठा अनर्थ टळला। वाळू माफियांचा भरदिवसा महसूल मंडळाला चॅलेंज। कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडापासून जवळच असलेल्या जवळा पांचाळ येथे 13 एप्रिल रोजी दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान नांदेड येथून डोंगरकडा मार्गे नंबर प्लेट नसलेले वाळूचे टिप्पर नेत असताना जवळा पांचाळ येथील भर वस्तीत असलेल्या रेडगावकडे जाणाऱ्या पुलात टिप्पर कोसळले। दारूच्या नशेत टिप्पर चालवित असताना सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। विशेष म्हणजे जवळा पांचाळ येथील बस स्टँड जवळ मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलाय। या अपघातात चालकाला किरकोळ मार लागला असून तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी चालकास बाहेर काढले असता त्या जखमी चालकाकडे दारूच्या 2 बाटल्या तेथील नागरिकांना सापडल्या असल्याचे नागरिकांकडून समजले असून याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे। नांदेड येथून वाळू घेऊन जाणाऱ्या वाळू माफियांना डोंगरकडा परिसरातील महसूल अधिकारी, पोलीस प्रशासन व उपविभागीय अधिकारी यांचा आशीर्वाद असल्यामुळे वाळू माफियांना कोणाचेही भय राहिले नाही असे नागरिकांकडून बोलल्या जात आहे। डोंगरकडा येथील पोलीस चौकीचे जमादार संतोष नागरगोजे यांना अवैध वाळू वाहतूक विषयी विचारणा केली असता वाळू वाहतूक करणाऱ्याकडे रीतसर रॉयल्टी असल्याचे त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। अपघाताची माहिती समजताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरकडा पोलीस चौकीचे जमादार संतोष नागरगोजे, विठ्ठल जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून चालकांना प्राथमिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले असल्याचे सांगण्यात आले। वाळू माफिया आणि दारू पिऊन वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकावर महसूल विभाग व पोलीस विभाग कोणती कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। मुख्य संपादक गोविंद देशमुख, हिंगोली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।